सो हेलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रिन्स ट्रेडिंग मध्ये. मी पुष्पक दीक्षित, इन्व्हेस्टर, ट्रेडर आणि ट्रेनर इन स्टॉक मार्केट. तर जसं तुम्ही तो बघू शकता, आज आहे 14 मे. संध्याचे 7:36 होत आहेत. थोडंसं तुम्हाला माहिती आहे की आपला जो लास्ट व्हिडिओ होता तो 9 तारखेला मी अपलोड केला होता. बिझी शेड्यूलमुळे मी तुम्हाला अपडेट करू शकलो नाही. बट जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल आणि अजून जर आपल्याला फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हा पण व्हिडिओ मी अपलोड करेन तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता. तिथं पण तुम्हाला खूप जास्त लर्निंग कंटेंट मिळून जाईल. जसं तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये आपण जे अनालिसिस करतो की उद्या मार्केटमध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात, एक्झॅक्टली आपल्या मार्केटमध्ये तेच बघायला मिळतं. जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. मी पर्सनली कसं टॉप आणि बॉटम मार्केटमध्ये पकडतो ते देखील तुम्हाला समजेल आणि मार्केटच्या इम्पॉर्टंट सायकोलॉजी आहेत त्या देखील तुम्हाला यातून शिकायला मिळतील. चला जाणून घेऊ की कशा पद्धतीने मार्केटमध्ये आज काम झालं, कशा पद्धतीच्या सर्व गोष्टी होत्या. तर निफ्टी जसं तुम्ही बघू शकता, आज आपल्याला एक वन साइडेड एक बाइंग मोमेंटम बघायला मिळाला आणि देन थोडीशी रिट्रेसमेंट. बँक निफ्टीमध्ये मात्र आपल्याला कुठलाही वन साइड मोमेंटम बघायला मिळाला, जस्ट आपल्याला एक साइडवेज मार्केट इथं आपल्याला बघायला मिळालं. तर चला जाणून घेऊया की जसं तुम्हाला माहिती आहे की 9 तारखेला मी सांगितलं होतं की 10 तारखेला मार्केटमध्ये काय होऊ शकतं. जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या. मी सांगितलेलं की मार्केटमध्ये स्टार्टिंगला एक बाइंग मोमेंटम येऊ शकतो. स्पेसिफिक 9 तारखेला मी सांगितलेलं, जसं की तुम्ही बघू शकता 9 तारखेला बोललो की 10 तारखेला एक बाइंग मोमेंटम येऊ शकतो, जो की आपल्याला इथं एक खूप चांगला बाइंग मोमेंटम बघायला मिळाला, जो की ऑलमोस्ट 500 पॉईंट्स आहे. जाऊन तुम्ही स्वतः क्रॉस चेक करा. मी इथं स्पेसिफिक सांगितलं होतं की मार्केटमध्ये हा मोमेंटम येऊ शकतो. काय येऊ शकतो त्याच्यामागे कारण पण सांगितलं होतं. सर्व गोष्टी तुम्ही जाणून घेऊ शकता. चला आता जाणून घेऊया थोडंसं की ओव्हरऑल मार्केटमध्ये मी पर्सनली कसं काम केलेलं आहे किंवा कशा गोष्टी होत्या, आज मी कसं काम केलं, त्यानंतर 9 तारखेनंतर 10 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख कसं काम केलं आपण वन बाय वन जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया शुक्रवारी आपण कशा पद्धतीने काम केलं. ठीक आहे, 10 तारखेचं. सो मी 10 तारखेला इथं ओपन करतो. 10 मी ओपन केले. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथं बघू शकता प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर सगळ्या गोष्टी मी इथं सांगितल्या. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की 11 वाजून 24 मिनिटांनी मी इथं पोझिशन बनवलेले आहे. सो मी इथं तुम्हाला एकदा चार्ट पण ओपन करून दाखवतो, जेणेकरून तुम्हाला समजेल. जस्ट 1 मिनिट. मी 10 मेचा इथं मी चार्ट ओपन केलाय. सो जसं तुम्ही इथं बघू शकताय, तुमच्या समोर आहे 11 वाजून 24 मिनिटांनी इथं पोझिशन बनले तुमच्या समोर आहे. त्यानंतर पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी इथं अपडेट केल्या तुम्ही इथं बघू शकता आणि A to Z सगळं पॉईंट टू पॉईंट इथं अपडेट केलं जातं, जसं की तुम्ही इथं बघू शकताय. सो पॉईंट टू पॉईंट A to Z सगळं इथं अपडेट केलेलं आहे तुमच्या समोर आहे आणि आपण इथं खूप चांगल्या पद्धतीनं मार्केटमध्ये टॉप आपण आयडेंटिफाय केला आणि मार्केटमध्ये आपल्याला एक चांगला प्रॉफिट देतील बघायला मिळालेलं आहे. सो 10 तारखेला तुम्ही बघितला एक्झिट कुठं झालं, तर इथे एक्झिट झालो, एंट्री तर झाली, स्टॉप लॉस बघू शकता, टार्गेट किती बुक केलं ते देखील बघू शकताय. ओव्हरऑल जिथून आपण मोमेंटम केला तिथून किती मोमेंटम झाला ते पण बघू शकताय. जर इंटरेस्टेड असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकताय. त्यानंतर 13 तारखेमध्ये परत प्री मार्केट लेवल्स, त्यानंतर परत मार्केटमध्ये मी एक्झॅक्टली 11 सांगितलं की पोझिशन मोडलेली आहे. परत माझा एक एस एल झाला, परत मार्केटमध्ये पोझिशन मोडली री अगेन. तुम्ही तो बघू शकता, एका ट्रेडमध्ये लॉस झाला, एका ट्रेडमध्ये प्रॉफिट छोटासा. यातनं शिकून घ्या की कशा पद्धतीनं मार्केटला बघायचं असतं. म्हणजे हे कालच्या 13 तारखेचं होतं, शुक्रवारचं तुम्हाला दाखवलं. जो लॉस बुक केलाय, लॉस बुक करताना किती छोटा लॉस बुक केलाय, बट प्रॉफिट बुक करताना किती मोठा बुक केलाय. ह्या बेसिक गोष्टी आहेत, इतक्या जरी इम्प्लिमेंट केल्या तरी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. त्यानंतर आज आपलं हे होतं, तुम्ही इथं बघू शकता लाईव्ह मार्केटमध्ये सेशन होता. लाईव्ह मार्केटच्या सेशनमध्ये आज मी आयडेंटिफाय केलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं. त्याचं रिझन, लॉजिक, सर्व गोष्टी मी इथं सांगितलं होतं की हे मार्केटमध्ये सेलिंग काय येणार आणि एक्झॅक्टली मार्केटमध्ये त्याच गोष्टी बघायला मिळाल्या. तर लाईव्ह मार्केटमध्ये असे सेशन्स पण असतात. सो ओव्हरऑल तुम्हाला लक्षात आलं असेल की सकाळी काय झालं, त्यानंतर ओव्हरऑल तुम्ही तो बघू शकता सर्व गोष्टी इथं पॉईंट टू पॉईंट अपडेट केल्या आहेत. पहिल्या ट्रेडचा आयसेल गेला, त्यानंतर सर्व गोष्टी तुमच्या समोर इथे मी दाखवतो. हे का दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला कळलं की डेली बेसिसवर मी कसं काम करतो, तुम्हाला पण समजावं माझे एंट्री एक्झिट्स कशा आहेत. तर तुम्हाला मी बेस्ट ओव्हरऑल बोललो. तुम्ही यातनं शिकू काय शकता तुम्हाला स्वतःच्या ट्रेडिंग करिअरमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा कन्सिस्टन्सी हा एक बिझनेस आहे. मार्केटमध्ये बिझनेस म्हणून आपल्याला काम करायचं आहे. दुसरं म्हणजे आपले पोझिशन मॅनेज, पोझिशन सायझिंग म्हणजे सेम आहे, तुम्हाला पण तुमची पोझिशन सायझिंग सेम करायला लागणार. मनी मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी फॉलो करणे आणि मेन एसएल मार्केटला लहान देणे किंवा एसएल कमी देणे आणि जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा मार्केटमधून प्रॉफिट जास्त घेणे. या 4 गोष्टी जरी तुम्ही इम्प्लिमेंट करायला जरी स्टार्ट केला तर देखील तुम्हाला मार्केटमध्ये चांगले रिझल्ट यायला स्टार्ट होतील. सो मी तुम्हाला माझं हे का दाखवतो, जेणेकरून तुम्हाला शिकायला मिळावं की एक्झॅक्टली ट्रेडर कशा पद्धतीने काम करतो, सायकोलॉजी कशी असते, मार्केटला तो कसं होतो. चला जाणून घेऊया थोडंसं ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चालू आहे, कशा गोष्टी चालू आहेत, वन बाय वन थोडंसं जाणून घेऊया. जर आता तुम्ही डेलीचा चार्ट लावला बँक निफ्टीमध्ये तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, मार्केट एका चॅनल पॅटर्नमध्ये इथं आहे आणि मार्केट कंटिन्युअसली हे करत आहे. म्हणजे हे खूप रेअर होतं असं की तुम्ही इथं बघू शकता की मार्केट एकदम नॉर्मली काम करत आहे. बघा, खूप जास्त असं नॉर्मली काम, म्हणजे इथून हा मोमेंटम खूप अनएक्सपेक्टेड होता तरी पण मार्केट वन साइडेड आलेला आहे, जसं तुम्ही तर बघू शकता. आणि मार्केटनं परत इथून सपोर्ट घेतलेला आहे. सो सांगण्याचं तात्पर्य काय, हा जो इथनं मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे, जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमित शहा यांचा इंटरव्ह्यू होता आणि अमित शहा यांनी एक काही गोष्टी बोलल्या होत्या आणि त्यामुळं
आपल्याला ही जी कॅन्डल आहे ती बघायला मिळाली मार्केटमध्ये. नाहीतर आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगच बघायला मिळालं असतं. हे जे बाईंग आहे हे न्यूजमुळे आलेलं बाईंग आहे. तर अशा गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, गोष्टी तुम्हाला समजून घ्यायला पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला गोष्टी लक्षात येतील. सो जस्ट आता मार्केटमध्ये एक पुलबॅक येत आहे, बट मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग झोन तयार झालेला तरी आहे डेली टाइम फ्रेम नुसार आपण बघितलं तर. त्यानंतर तुम्हाला मी एक प्राइस पॉईंट सांगतो, शिकून घ्या जेणेकरून तुम्हाला खूप जास्त इम्पॉर्टंट होईल. एक लक्षात ठेवा, हा बिझनेस जो आहे, हे जे स्टॉक मार्केट आहे, हे बिग प्लेयर्स आणि ऑपरेटर्स आणि मोठी लोक हे रन करतात. आणि तुम्हाला जर पहिल्यांदा त्यांची सायकोलॉजी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा चार्टला रीड करावं लागणार. जेवढं तुम्ही त्यांची सायकोलॉजी समजून घेणार, त्यांचे विचार समजून घेणार, त्यानुसार जो तुम्ही ट्रेड बनवणार, तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये सक्सेसफुल होण्याचा किंवा तो ट्रेड जास्त तुमच्या फेवरमध्ये जाण्याचा चान्स जास्त आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला त्यांची सायकोलॉजी सांगतो की त्यांनी कशा पद्धतीने बघत आहेत ऍज पर माय एक्सपिरियन्स. 8 मेला जसं तुम्हाला माहिती आहे की बँक निफ्टीची जी एक्सपायरी आहे ती हे झाली, म्हणजे झाली 9 मे पासून नवीन एक्सपायरी स्टार्ट झाली. मी तर बघतो की 9 मे कुठे आहे, तुम्ही तर बघू शकता 9 मे इथून चालू झाला, जो दिसते 9 मे इथून झाला. हा हाय मी तर इथं लावतो. त्याच्यानंतर तुम्ही बघितला त्याची एक्सपायरी कधी आहे, 9 मेला जे चालू झालं सेशन त्याची उद्या एक्सपायरी आहे 15 मेला, जसं तुम्हाला माहित आहे. त्यानंतर मी हा लो मार्क करतो. तुमच्या समोर मी आता हे केलं. जस्ट बघा की मोठी लोक कशा पद्धतीने काम करतात. आता मी 9 मेचा हाय आणि त्याच्यानंतर आता जो रिसेंटली बनलाय तो लो मी इथं मार्क करतो. जर तुम्ही ऑलमोस्ट बघितला मार्केटमधून इथून आणि इथून जर बघितला, मार्केट ऑलमोस्ट मध्ये आहे. तुम्ही जर बघितला ही जी दिसते लेवल तुम्हाला 0.50, ऑलमोस्ट मार्केट त्याच्यामध्ये. सांगण्याचं तुम्हाला यातनं तात्पर्य काय आहे की बिग प्लेयर्स त्यांच्या ज्या पोझिशन्स असतात त्या कशा हँडल करतात. हे जे बाईंग आहे ना, हे असंच येत नाही, ह्याच्या मागे खूप रिझन्स असतात, खूप प्लॅनिंग्स असतात, खूप वेगळ्या लेवलला मॅनेजमेंट केलेले असते. तुम्हाला ह्या अशा विचारांनी मार्केटला बघायचं आहे. जेव्हा तुम्ही अशा विचारांनी मार्केटला बघाल तुम्हाला खूप गोष्टी लक्षात येतील. इथंच मार्केट का क्लोज झालं, मार्केट इथून खाली का नाही गेलं किंवा एकदम वर पण काय नाही गेलं, इतकं मार्केट इथं सस्टेन का झालं, कारण इथं त्यांचा सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे. सगळ्यात जास्त प्रॉफिट त्यांचा इथं झाला. कारण तुम्ही बघितलं साईडवेज मध्ये ऑप्शन सेलिंग मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट होतो. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. जर पॉईंट आवडला असेल मला कमेंट करू शकता की सर नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, तुम्ही नक्की मला सांगू शकता की तुम्हाला काय आवडत आहे. मी खूप कंटिन्यू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देत आहे, तर नक्की कमेंट करायला विसरू नका. मॅक्सिमम लोकांना शेअर करायला पण विसरू नका. ओव्हरऑल जर बघितला इथं जर तुम्ही बघितला मार्केटमध्ये व्हॉल्टिलिटी एका वेगळ्या लेवल आहे. जसं की तुम्ही बघितला ही जी कॅन्डल तुम्ही आज बघताय ही इलेक्शन कॅन्डल तुम्ही म्हणू शकता. इलेक्शन कॅन्डल म्हणजे काय, मार्केटमध्ये इलेक्शनमुळे खूप जास्त व्हॉलेटाईल मार्केट चालू, जसं की आज हे पण इलेक्शनमुळेच आपल्याला बघायला मिळालं. तर मला तुम्हाला काय म्हणायचं आहे, व्हॉल्टिलिटी खूप जास्त आहे आणि ह्याचं उत्तर आज जे मी म्हणत आहे की बाबा व्हॉल्टिलिटी जास्त आहे, याचं उत्तर काय, इंडिया विक्स. तुम्ही इथं बघू शकता ऑलमोस्ट मी डेली टाइम फ्रेम मी लावलेले आहे. 24 एप्रिल पासून 14 मे पर्यंत तुम्ही जर बघितला मार्केटमध्ये 118% इंडिया विक्स वाढलेला आहे. 118% खूप जास्त आहे. तुम्ही जर त्याचा डेली चार्ट आहे हा, तुम्ही जर ओव्हरऑल बघितला की ते किती निवांत मुवमेंट करते तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट नोव्हेंबर 2022 ते तुम्ही तर बघितला तर ऑलमोस्ट इथं जरी मी पकडलं किंवा इथं जरी बघितलं 5 एप्रिल आता रिसेंटली जरी बघितलं मार्केट एकाच रेंजमध्ये होतं. आणि आता व्हॉल्टिलिटी बघा कुठल्या लेवलला चालले. सो जसं मी तुम्हाला म्हटलं की इलेक्शन येत आहे त्यामुळे खूप साऱ्या पोझिशन्स लोड अनलोड होत आहेत. इंडिया विक्स आपल्याला दर्शवतं की मार्केटमध्ये व्हॉल्टिलिटी किती आहे ते पण आपल्याला सांगत आहे. आणि प्लस जसं मी तुम्हाला म्हणलो चार्ट पण सांगत आहे. त्यामुळे तुमची मनी मॅनेजमेंट, तुमची पोझिशन सायझिंग सांभाळा, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. होपफुली हे पॉईंट्स तुम्हाला फायदे देत असतील, तुम्हाला गोष्टी लक्षात येत असतील. चला जाणून घेऊ की उद्या माझा कसा व्ह्यू आहे, मी मार्केटला कशा पद्धतीने व्ह्यू बघत आहे. ऍज पर चार्ट माझा जो मार्केटमध्ये व्ह्यू आहे तो आहे बाईंग साईडला. मी उद्या मार्केटला बाईंग साईडला बघत आहे. मी का बाईंग साईडला मार्केटला बघत आहे मी वन बाय वन तुम्हाला शेअर करतो. सगळ्यात पहिल्यांदा इथं तुम्ही जर बघितला इथं सुंदर असा मला एक वेज पॅटर्न इथं दिसत आहे, तुम्ही इथं जसं बघू शकता. आणि इथं ब्रेकआउट झालेला नाहीये. सो हाय चान्स आहे इथं ऍटलीस्ट मार्केट ब्रेकआउट तरी करेल. ऍटलीस्ट मार्केट ब्रेकआउट तरी करेल. त्यामुळे मी मार्केटला बघत आहे की बाबा मार्केटमध्ये एक ब्रेकआउट येऊ शकतो आणि माझा ओव्हरऑल त्यामुळे बाईंग आहे. त्यानंतर मी परत का मार्केटला बघत आहे की मार्केटमध्ये मी ओव्हरऑल बाईंगचा व्ह्यूज का करत आहे. जरी तुम्ही एक लेवल मार्क केली 47,900, तुम्हाला पण माहिती आहे की 47,900 एक तसं म्हणायला गेलं तर एक राऊंड नंबर आहे. प्लस जर एक व्यवस्थित ऑब्झर्व केला, इथं मार्केटमध्ये सेलिंग आले, इथं मार्केटमध्ये सेलिंग आले, इथं सेलिंग आले, इथं सेलिंग आणि ऑलमोस्ट परत इथं पण सेलिंग आले. याचा अर्थ काय, खूप साऱ्या लोकांनी इथं यांची पोझिशन सेलच्या ज्यांनी सेलर्स आहेत त्यांचे स्टॉप लॉसेस त्यांनी इथं लावले असणार. एक्झॅक्टली 47,900 नाही, एक 48,000 पर्यंत त्यांनी त्यांचे स्टॉप लॉस, 48,50 पर्यंत त्यांचे स्टॉप लॉस लावले असणार. आणि त्यांचे स्टॉप लॉस घ्यायला उद्या मार्केट जाऊ शकतं, कारण जे स्ट्रक्चर मार्केटचं बनलेलं आहे, जे स्ट्रक्चर मार्केटचं बनलेलं आहे, तर कुठेतरी तुम्ही जर बघितलं तुम्हाला एक बुलिश स्ट्रक्चर इथं तुम्हाला बघायला मिळते. मार्केटनं लो क्रॉस केले नाही. सो हाय चान्स आहे की त्यांना स्टॉप लॉस घ्यायला मार्केट अपरचा मोमेंटम करू शकतं. सो मेजर जे हे रिझन्स आहेत हे दोनच आहेत. आणि प्लस तुम्ही जर तुम्हाला जसं माहिती आहे मार्केटमध्ये जस्ट मोमेंटम टर्न अराउंड झालाय, त्यामुळे बाईंग मोमेंटम देखील उद्या बघायला मिळू शकतो. सो होपफुली तुम्हाला हे रिझन समज असेल. एक्झॅक्टली काम कसं करणार, कशा पद्धतीने एक्झॅक्टली आपण काम करू शकतो.
फ्लॅट ओपन झालं डायरेक्टली मार्केटमध्ये आपण बाईंगला बघू शकतो. गॅप ओपन झालं तरी देखील आपण मार्केटमध्ये बाईंगला बघू शकतो. ओव्हरऑल व्ह्यू बाईंगच आहे. काळजी कुठे घ्यायची आहे किंवा अलर्ट कुठे व्हायचं आहे? 47,680 ही अलर्ट लेवल आहे. जर उद्या मार्केट गॅपडाऊन ओपन होते किंवा कशी पण लेवल ही क्रॉस करू दे, 47,680च्या खाली जर मार्केट खाली गेलं तर मात्र टोटली मी सेलिंगला जाणार आणि आपल्याला मार्केटमध्ये सेलिंगला बघायला येणार. कारण ओव्हरऑल मेजर जो ट्रेंड आहे तो सेलिंग आहे. आणि जर मार्केटने हे क्रॉस केलं तर म्हणजे हे जे वरचे टॉप लेवलचे सेलर्स आहेत ते जास्त पॉवरफुल होणार, त्यांचे स्ट्रॉंग वाढणार आणि मेन म्हणजे इथं बायर्स गिव्ह करायला स्टार्ट करणार. जसं की तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये ही बायर्सची खूप जास्त इम्पॉर्टंट लेवल आहे. 47,680 ब्रेक केलं आपण टोटली मार्केटला सेलिंगला बघणार आहोत. ह्याच्यावरच काय असेल ते आपण बाईंगला बघणार. सो होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थोडा व्हिडिओ मोठा झाला बट तुम्हाला यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल असेल, समजायला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला यातनं काय गोष्टी शिकायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओला.